नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट 2 मधील एक घटक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे ॲक्शन टाईम, म्हणजे कृती करण्याची वेळ. आता आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो, आता त्यांची ॲक्शन करूया. लिसन अँड ॲक्ट, ऐका आणि कृती करा. तर बघा, मी आधी सांगतो, तुम्ही ते वाचायचं आणि परत मी ते मराठीत काय करायचं ते सांगतो. ठीक आहे, चला रेडी येतं. स्टँड अप. स्टँड अप. स्टँड अप म्हणजे उभे राहा. स्टँड अप म्हणजे उभे राहा. सिट डाऊन. सिट डाऊन. सिट डाऊन म्हणजे खाली बसा. सिट डाऊन म्हणजे खाली बसा. स्टँड अप स्टँड अप म्हणजे उभे राहा. टर्न अराउंड. स्टँड अप म्हणजे उभी राहा. टर्न राऊंड म्हणजे वळा, म्हणजे फिरा. म्हणजे वळा, म्हणजे फिरा. रेज युअर हँड्स. रेज युअर हँड्स म्हणजे तुमचे हात वर करा. म्हणजे तुमचे हात वरी करा. हँड्स डाऊन. हँड्स डाऊन हात खाली घ्या. हात खाली घ्या. हँड्स अप. हँड्स अप हात वर करा. हात वर करा. टर्न लेफ्ट टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळा. म्हणजे डावीकडे वळा. टर्न राईट. टर्न राईट. टर्न राईट टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळा. ठीक आहे, आता बघा. रेज युअर लेफ्ट हँड. रेज युअर लेफ्ट हँड अँड शेक इट. अँड शेक इट. रेज युअर लेफ्ट हँड, लेफ्ट म्हणजे डावा, डावा हात वर करा आणि शेक इट म्हणजे हलवा. पुढचं, रेज युअर राईट हँड रेज युअर राईट हँड अँड शेक इट. अँड शेक इट म्हणजे रेज युअर राईट हँड म्हणजे तुमचा उजवा हात वर करा आणि शेक इट म्हणजे त्याला हलवा. टेक वन स्टेप फॉरवर्ड. टेक वन स्टेप फॉरवर्ड. टेक म्हणजे घ्या, वन स्टेप म्हणजे एक पाऊल, फॉरवर्ड म्हणजे पुढे. टेक वन स्टेप बॅकवर्ड. टेक वन स्टेप बॅकवर्ड म्हणजे बॅकवर्ड म्हणजे मागे, एक पाऊल मागे घ्या. स्टेप टू द लेफ्ट. स्टेप टू द लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावीकडे एक पाऊल घ्या. स्टेप टू द राईट. स्टेप टू द राईट. स्टेप टू द राईट म्हणजे उजवीकडे एक पाऊल घ्या. जम्प. जम्प. जम्प म्हणजे उडी मारा. स्टँड ऑन द लेफ्ट फूट. स्टॅम्प ऑन द लेफ्ट फूट. म्हणजे स्टँड म्हणजे उभे राहा. कशावर? ऑन म्हणजे वर, लेफ्ट फूट म्हणजे डाव्या पायावर उभे राहा. हॉप स्टॉप. हॉप स्टॉप म्हणजे उडी मारा आणि थांबा. स्टँड ऑन द राईट फूट. स्टँड ऑन द राईट फूट. म्हणजे स्टँड म्हणजे उभे राहा, राईट फूट म्हणजे उजव्या पायावर उभे राहा. हॉप स्टॉप हॉप स्टॉप म्हणजे उडी मारा आणि थांबा. आता पुढची जी कृती आहे ही एका मुलाने सूचना द्यायच्या आहेत आणि दुसऱ्या मुलाने करायचं आहे. आता मला तुम्ही तुमचा मित्र समजा आणि माझ्या मागे कृती करा. फॉल इन लाईन. फॉल इन लाईन. एव्हरीबडी एव्हरीबडी म्हणजे फॉल इन लाईन म्हणजे एक लाईन बनवा. एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण. स्टँड ॲट इज. स्टँड ॲट इज. स्टँड ॲट इज म्हणजे विश्राममध्ये उभे राहा. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या आणि हाते मागे. अटेन्शन. अटेन्शन म्हणजे सावधानमध्ये उभे राहा. फॉरवर्ड मार्च फॉरवर्ड मार्च. म्हणजे पुढे चला. पुट युअर लेफ्ट फूट फॉरवर्ड. पुट युअर लेफ्ट फूट फॉरवर्ड. म्हणजे तुमचा डावा पाय पुढे घ्या. पुट युअर राईट फूट फॉरवर्ड. पुट युअर राईट फूट फॉरवर्ड. म्हणजे तुमचा उजवा पाय पुढे घ्या. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. लेफ्ट राईट हॉल्ट. लेफ्ट राईट हॉल. म्हणजे डावा पाय उजवा पाय, डावा पाय उजवा पाय, डावा पाय उजवा पाय, थांबायचं. अबाउट टर्न. अबाउट टर्न म्हणजे मागे फिरा. परत लेफ्ट राईट लेफ्ट राईट. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. लेफ्ट राईट हॉल्ट. लेफ्ट राईट हॉल.
अशा पद्धतीनं हे ॲक्शन टाईम हा छोटासा घटक आपण पाहिला. यानुसार कृती करा आणि धडा शिका. धन्यवाद.